या जगामध्ये अजूनही असे काही लोक आहेत की ते एकदम जुन्या पद्धतीवर चालणारे आहेत आणि एकदम असे गेलेल्या केसेस आहेत. सोप्या भाषेमध्ये एकदम गेलेली केस म्हणतो ना आपण, अशा प्रकारचे काही लोक आहेत. बघा, ही जी घटना आहे ना, ही एवढी डेंजरस आहे आणि एवढी खतरनाक आहे की असं कुणासोबतही होऊ नये, ही देवाकडे मी प्रार्थना करतो. एक महिला होती, तिचं लग्न 2014 मध्ये होतं. लग्न झाल्याच्या नंतर सगळं काही सुरळीत होतं, काहीच अडचण नव्हती. 5-6 महिने सगळं काही ॲक्युरेट चालतं, पण 5-6 महिन्याच्या नंतर त्या महिलेला त्रास द्यायला सुरुवात करतात. मारतात, शिव्या देतात, मारतात, शिव्या देतात आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. 8 दिवस झाले की चालू, 8 दिवस झाले की चालू. तिचा नवराही, तिचा सासराही, तिची सासूही तिला त्रास द्यायला चालू करतात. मग काही दिवसाच्या नंतर ती महिला प्रेग्नेंट राहते. तिला एक मुलगी होते. मुलगी झाल्याच्या नंतर तिला वाटलं की आता सगळं काही सुरळीत होईल. तरीसुद्धा सुरळीत झालंच नाही. त्यांचं जे टॉर्चर आहे ते टॉर्चर करणं तिला चालूच होतं. ते टॉर्चर एवढंच जास्त करणं चालू होतं की असहनीय. तिला रोज मारायचे, रोज शिव्या द्यायचे, रोज मारायचे, रोज शिव्या द्यायचे. बघता बघता 2025 आलं आणि इथपर्यंत येईपर्यंत तिला तब्बल 3 मुली झाल्या. एक 10 वर्षाची, एक 7 वर्षाची आणि एक 1.5 वर्षाची. आता 3 मुली झाल्याच्या नंतर जो तिचा नवरा आहे तो ॲक्सिस बँकेमध्ये एक फायनान्स कॅटेगरीमध्ये काम करायचा. त्याची जेवढी पगार होती त्या पगारामध्ये त्याचं घर नाही चालायचं. त्या कारणामुळं तो घरी आला की बायकोवर चिडायचा. मुलीच्या शाळेची फीस आली की बायकोवर चिडायचा. मुलीला कपडे घ्यायचं आलं की बायकोला मारायचा. काही आणायचं काम पडलं की बायकोला मारायचा. काही झालं की बायकोला मारायचा. ऑफिसमध्ये काही त्रास झालं की बायकोला मारायचा. आणि त्याचा फुल सपोर्ट करत त्याचे मायबापसुद्धा होते. आता हे तिघही जण तिला त्रास द्यायला लागले आणि तिच्या जे मुली आहेत त्या मुली फक्त तिच्यापाशी थांबल्या होत्या. आता काही दिवसाच्या नंतर याच्या पाठीमागचं जे कारण आहे ना ते समोर आलं. आणि ते कारण काय होतं माहिती आहे? की ही जे बाई आहे ही फक्त आणि फक्त मुलींना जन्म देऊ लागली. हिला 3 मुली जन्माला आल्या होत्या आणि हिला मुलगा जन्माला आला नव्हता. याचंच कारण या सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं होतं. त्या मुलीच्या सासू सासऱ्याच्याही मनात आणि तिच्या नवऱ्याच्याही मनात, की हिनं फक्त मुलीच जन्माला घातल्यात, मुलीच जन्माला घातल्यात, अनपढ गवार साले. त्याच्यामुळे तिला सासरवाद चालू होता. आणि एक दिवस त्यांची जी हिंसा आहे ती एवढी जास्त प्रमाणामध्ये अशी ओव्हर होते की खूप खूप जास्त प्रमाणामध्ये. आणि जे रेग्युलर चालू होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये तो तिला मारत होता, तिचा नवरा त्या बाईला. त्या बाईला कळलं की आता मला हे मारणार आहेत म्हणून, आणि मला हे मारल्याशिवाय सोडत नाहीत. तिनं काय केलं, दरवाजा बंद केला. रात्रीचे 12 वाजलेले असतात. दरवाजा बंद केला आणि रूममध्ये लपून बसली. तिचे जे 3 लेकरं आहेत ते झोपलेले होते दुसऱ्या रूममध्ये. आता त्या बाईचा जो नवरा आहे तिला मारण्यासाठी दरवाजा तोडतो. जसा दरवाजा तोडतो तशा प्रकारे जे दरवाजाचा आवाज आहे तो खूप मोठा येतो आणि त्या दरवाजाच्या आवाजाने तिचे 3ही लेकरं जागी होतात आणि तिला ती मारायला सुरुवात करतात. आता नवऱ्यासंग हातापायी होत असताना ती बाई स्वतःचा जीव कसाबसा सोडवून अशी बाहेर पळून जाऊ लागली. तेवढ्यात त्या बाईचे सासू सासरे तिला पकडतात आणि बाहेर अंगणामध्ये तिला खाली झोपवतात. सासरा तिचे हात पकडतो, सासू पाय पकडते आणि नवरा तिच्यापाशी येतो आणि तिच्या साडीने तिचा गळा जोरात आवळून तिला मारतो. जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. आणि त्यांना कारण काय होतं? त्यांना मुलगा पाहिजे होता. आणि हे जे सगळं आहे ना, हे सगळं त्या 3 मुलींनी सांगितलं होतं. जेव्हा तिचा जीव गेला त्यावेळेस हे तिघही जण शांत झाले आणि त्या घरामधून फरार झाले. ह्या 3 मुली त्यांच्या आईच्या मृतदेहापाशी आल्या, तिला उठवू लागल्या आणि तिथं रडू लागल्या. तिघी जणी तिन्ही बाजूनं बसून जोरजोरात रडू लागल्या. आणि जी 10 वर्षाची मुलगी होती ती तिच्या मामाला फोन करते. मामाला सांगते की माझ्या आजोबाने, माझ्या आजीने आणि माझ्या वडिलाने माझ्या आईला जीव मारलाय आणि माझी आई इथं अंगणात पडलेली आहे. तर सकाळच्या 3:30 वाजता त्या मुलीचा भाऊ तिथं जाग्यावर येतो आणि बघतो तर तिथं त्याच्या बहिणीचा मृतदेह अंगणामध्ये पडलेलं असतं. आता ही बातमी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये समजते त्यावेळेस एका शेजाऱ्याच्या घरामध्ये त्या मुलीची सासू लपलेली असते. तिला पकडण्यात येतं आणि जे त्या मुलीचा सासरा आणि नवरा असतो तो अजूनही फरार आहेत. जिथं नाही तिथं छापेमारी चालू आहेत त्यांना पकडण्यासाठी, पण ते अजूनही पोलिसांच्या तावडीमध्ये सापडले नाहीत. मला एकच म्हणायचं आहे, जे असे लोक आहेत ना की मुलगा होत नाहीये म्हणून मारायचं, हे काय आहे? अरे भाई, ते गुणसूत्र तुमच्यात असायला पाहिजे ना. त्यात त्या मुलीचा काय दोष आहे? तिला का तुम्ही त्रास देताय?
विनाकारणच. अरे किती इतकं समोर गेलो आहे आपण विज्ञानाच्या काळामध्ये. तुम्ही आजही त्या पाठीमागच्या काळामध्ये राहत आहे आणि काही कारणं निवडून समोरच्या माणसाला त्रास देत आहे. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे ना माणसाला, थोडी तरी. आणि एवढंच नाही, आपल्या लेकरांसमोर त्यांची माय तुम्ही जीव मारताय. अरे तुम्ही काय माणसं आहात का रे? तुम्ही राक्षस आहात. अशा लोकांना ना शिक्षण न व्हायला पाहिजे. अशा लोकांना काय करायला पाहिजे माहिती आहे? असं पूर्ण निर्वस्त्र करायचं, भर बाजारामध्ये बांधायचं आणि बाजारामधल्या प्रत्येक माणसानं येऊन यांच्या अंगावर चाकू चालवायचा. प्रत्येक माणसानं जोपर्यंत मरत नाहीत ना तोपर्यंत. आणि तिथं लिहायचं की यांचा हा गुन्हा होता आणि या गुन्ह्याची ही सजा होती. त्यावेळेस कुठंतरी ना आपल्या समाजामध्ये हे जे हलकट